पहिला शास्त्रपाठ जुन्या करारामधून स्तोत्रसंहिता 121 1 ते 8 ही वचने, स्तोत्रसंहिता 121 1 ते 8. नव्या करारामधून इब्री लोकासपत्र 12वा अध्याय 1 ते 3 ही वचने, नव्या करारामधून इब्री लोकासपत्र 12वा अध्याय 1 ते 3 ही वचने. जुना करार स्तोत्रसंहिता 121 संपूर्ण, नवा करार इब्री लोकासपत्र 12वा अध्याय 1 ते 3 ही वचने. या दोन्ही शास्त्रपाठाकडे यावेळेस आपण लक्ष देऊयात. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचं निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे, परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करील, तुझ्या जीवाचे रक्षण करील. परमेश्वर तुझे येणे जाणे येथून पुढे सर्व काळ सुरक्षित करेल. पत्र याचा 12वा अध्याय वचन 1 ते 3, इब्री 12 वचन 1 ते 3. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत, म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतविणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये म्हणून ज्याने आपणाविरुद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला त्याच्याविषयी विचार करा. मला पाहिजे ऐक प्रभो ही हाक, अक्षय जीवन मला पाहिजे ऐक प्रभो ही हाक. नकोत मजला महाल माड्या तारणाची दे भीक, नकोत मजला महाल माड्या तारणाची दे भीक, नकोत मजला महाल माड्या तारणाची दे भीक. अक्षय जीवन मला पाहिजे ऐक प्रभो ही हाक, अक्षय जीवन मला पाहिजे ऐक प्रभो ही हाक. मजला महाल माड्या तारणाची दे भीक, नकोत मजला महाल माड्या तारणाची दे भीक, नकोत मजला महाल माड्या तारणाची दे भीक. अक्षय जीवन मला पाहिजे ऐक प्रभो ही हाक, अक्षय जीवन मला पाहिजे ऐक प्रभो ही हाक. नकोत मजला महाल माड्या तारणाची दे भीक, नकोत मजला महाल माड्या तारणाची दे भीक, नकोत मजला महाल माड्या तारणाची दे भीक. अक्षय जीवन मला पाहिजे ऐक प्रभो हे हाक, अक्षय जीवन मला पाहिजे ऐक प्रभो हे हाक. नकोत मजला महाल माड्या तारणाची दे भीक, नकोत मजला महाल माड्या तारणाची दे भीक, नकोत मजला महाल माड्या तारणाची दे भीक. जगी पसरला सर्व पसारा मायेचा हा सारा, जगी पसरला सर्व पसारा मायेचा हा सारा, जगी पसरला सर्व पसारा मायेचा हा सारा, जगी पसरला सर्व पसारा मायेचा हा सारा. जो तो म्हणतो माझे माझे करती व्यर्थ पुकारा, जो तो म्हणतो माझे माझे करती व्यर्थ पुकारा, जो तो म्हणतो माझे माझे करती व्यर्थ पुकारा, जो तो म्हणतो माझे माझे करती व्यर्थ पुकारा. यास्तव तुझी या चरणी माझी प्रभू विनवणी ऐक, यास्तव तुझी या चरणी माझी प्रभू विनवणी ऐक. यास्तव तुझ्या चरणी माझी प्रभू विनवणी ऐक, यास्तव तुझ्या चरणी माझी प्रभू विनवणी ऐक. यास्तव तुझ्या चरणी माझी प्रभू विनवणी ऐक. नकोत मजला महाल माड्या तारणाची दे भीक,
मजला महाल माड्या तारणाची दे भीक नको तो मजला महाल माड्या तारणाची दे भीक अक्षय जीवन मला पाहिजे ऐक प्रभू ही हाक अक्षय जीवन मला पाहिजे ऐक प्रभू ही हाक नकोत मजला महाल माड्या तारणाची दे भीक नकोत मजला महाल माड्या तारणाची दे भीक नकोत मजला महाल माड्या तारणाची दे भीक आई कुणाची बाप कुणाचा नाही कुणाचे कोणी 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 कसले भाऊ कसल्या बहिणी एकटाच हा प्राणी 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 कांता सुत कन्यादित सारे मित्र सुखाचे लोभी कांता सुत कन्यादित सारे मित्र सुखाचे लोभी कांता सुत कन्याधिक सारे मित्र सुखाचे लोभी कांता सुत कन्याधिक सारे मित्र सुखाचे लोभी कांता सुत कन्यादित सारे मित्र सुखाचे लोभी नकोत मजला महाल माड्या तारणाची दे भीक नकोत मजला महाल माड्या तारणाची दे भीक नकोत मजला महाल माड्या तारणाची दे भीक अक्षय जीवन मला पाहिजे ऐक प्रभू ही हाक अक्षय जीवन मला पाहिजे ऐक प्रभू ही हाक नकोत मजला महाल माड्या तारणाची दे भीक नकोत मजला महाल माड्या तारणाची दे भीक नकोत मजला महाल माड्या तारणाची दे भीक अपराधी मी प्रभू पातकी पापाने भरलेला 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 गर्वधारणे पासूनच मी अपराधी बनलेला गर्वधारणे पासूनच मी अपराधी बनलेला गर्भधारणे पासूनच मी अपराधी बनलेला गर्भधारणे पासूनच मी अपराधी बनलेला अपराधाची समूळ माझ्या प्रभू पुसोनी टाक अपराधाची समूळ माझ्या प्रभू पुसोनी टाक अपराधाची समूळ माझ्या प्रभू पुसूनी टाक अपराधाची समूळ माझ्या प्रभू पुसूनी टाक अपराधाची समूळ माझ्या प्रभू पुसोनी टाक नकोत मजला महाल माड्या तारणाची दे भीक नकोत मजला महाल माड्या तारणाची दे भीक नकोत मजला महाल माड्या तारणाची दे भीक अक्षय जीवन मला पाहिजे ऐक प्रभू ही हाक अक्षय जीवन मला पाहिजे ऐक प्रभू ही हाक नकोत मजला महाल माड्या तारणाची दे भीक नकोत मजला महाल माड्या तारणाची दे भीक नकोत मजला महाल माड्या तारणाची दे भीक अक्षय जीवन मला पाहिजे ऐक प्रभो ही हाक अक्षय जीवन मला पाहिजे ऐक प्रभो ही हाक नकोत मजला महाल माड्या तारणाची दे भीक नकोत मजला महाल माड्या तारणाची दे भीक नकोत मजला महाल माड्या तारणाची दे भीक नकोत मजला महाल माड्या तारणाची दे भीक
वचनाकडे लक्ष लावूयात. आजचं जे वचन आहे ज्याच्याकडे आम्ही लक्ष लावत आहोत ते आहे इब्री लोकासपत्र याचा 12वा अध्याय आणि 2रं वचन. आणि आजच्या असणाऱ्या संदेशाचं शीर्षक आहे की आम्ही येशूकडे पाहत राहावं. आम्ही देवाची लेकरं म्हणून येशूकडे पाहत राहावं. बरेच वर्षापूर्वी एकदा एका समुद्रकिनारी एक मोठं जहाज येऊन उभं राहिलं. आणि जहाज उभं राहिल्यानंतर हे जहाज काय स्टार्ट व्हायना, त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला. आणि म्हणून त्या जहाजाच्या कॅप्टननी जहाजाच्या मालकासंगती संपर्क साधला आणि त्याला सांगितलं की जहाजामध्ये काहीतरी बिघाड झाला आहे आणि ते आपल्याला नीट करणं आणि रिपेअर करणं गरजेचं आहे. आणि मग त्या जहाजाच्या मालकाने सांगितलं की तुम्ही आता अशा माणसाला बोलवा की जो रिपेअर करेल. बरेच लोक येऊन गेले. जहाज रिपेअर करण्यासाठी बरेच जणांनी प्रयत्न केले, पण जहाज काही रिपेअर व्हायना. आणि मग सरतेशेवटी एक माणूस आला, वयोवृद्ध, हातामध्ये त्याच्याकडे टूल बॉक्स आहे. तो घेऊन आला आणि तो म्हणाला मी जहाजाचं निरीक्षण करतो आणि जहाजाला मी नीट करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून ह्या वयोवृद्ध इंजिनियरने, त्या मेकॅनिकने सगळ्या जहाजाचं बेसमेंटला जाऊन ज्या ठिकाणी जहाजाची सगळी इंजिन आहेत हे सगळे त्याने पाहिलं, लक्ष लावलं, सगळीकडे तो पाहत गेला. आणि मग त्याच्या लक्षात आलं की एके ठिकाणी हा जहाजाचा प्रॉब्लेम आहे. आणि जहाजाचा प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी तो आला. त्याच्या संगती जहाजाचे वर्कर आणि कॅप्टन पण फिरत होते. आणि बराच वेळ झाल्यानंतर तो त्या प्रॉब्लेमच्या ठिकाणी आला. त्याने आपला टूल बॉक्स उघडला, त्यातून एक हातोडी बाहेर काढली आणि हातोडी बाहेर काढल्यानंतर त्या ठिकाणी जो पाईप आहे त्या पाईपवरती त्याने त्या हातोडीने एक 4 वेळेस मारलं, टाक 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 मारलं. आणि मग कॅप्टनला सांगितलं आता जहाज सुरू करा. आणि जहाज सुरू करा सांगितलं आणि जहाज सुरू झालं. जहाज सुरू झाल्यानंतर मग तो कॅप्टन म्हणाला की तुमचं बिल द्या, आता तुम्ही रिपेअरिंगचं काम केलेलं जहाज सुरू बिल द्या, इंजिन सुरू झालं तर आम्ही जाणार आहोत. आणि मग त्या माणसाने 20 लाख रुपयाचं बिल त्या कॅप्टनला दिलं. कॅप्टन म्हणला एवढं? तो म्हणला हो एवढंच बिल आहे. तो म्हणला तू काय केलं नाहीस, तू फक्त हातोडी घेतली, टंग टंग केली. तो म्हणला तुझ्या मालकाला कळव, तुझा मालक मला पैसे देईल. आणि मग मालकाला पुढं निरोप गेला. मालकाला सांगितलं की ह्याने इंजिन तर सुरू झालं, जहाज सुरू झालं आणि मात्र ह्याने 20 लाखाचं बिल दिलं. मालकाने पलीकडून विचारलं त्याने केलं काय? तो म्हणाले काय नाही, त्याने ऑब्झर्वेशन केलं, टूल बॉक्स उघडला, एक हातोडी काढली, त्या पाईपकडे गेला, त्या पाईपवर 4 वेळेस त्याने एका विशिष्ट पद्धतीने 4 वेळेस त्या पाईपवर ते टन 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 करून 4 वेळेस मारलं. आणि मग तो म्हणला एवढं मोठं बिल तो मग तो कसं काय आपल्याला 20 लाखाचं देऊ शकतो? भले आपलं जहाज करोडो रुपयाचं आहे, करोडो रुपयाची उलाढाल जहाज करतं, पण तो 20 लाखाचं बिल कसं काय देऊ शकतो? आणि मग तो मालक म्हणला त्याला माझ्याशी बोलू द्यात. आणि मग मालकाने विचारलं की तू 20 लाख रुपयाचं बिल कसं दिलंस? तू फक्त 4 वेळेस हातोडी मारली, ते बिल दिलंस, तुझ्या त्या कामासाठी तुला 2,000 रुपये दिले तरी खूप आहेत. आणि तो म्हणाला साहेब हातोडी मारायचे 2,000 रुपये आहेत, परंतु ह्या इंजिनचा प्रॉब्लेम कुठं आहे हा शोधणं आणि त्या पाईपवरती योग्य त्या प्रेशरने हातोडी मारणं, ह्याचे उरलेले 19,98,000 आणि ते वरचं बिल आहे. माझ्या ठोक्याचे 2,000 रुपये आहेत. आम्ही जोपर्यंत शिकत नाही, जोपर्यंत योग्य त्या गोष्टी आमच्याकडं नाहीत, तोपर्यंत आम्ही योग्य त्या पद्धतीने गोष्टी उभा करू शकत नाही. आपल्या देशामध्ये बरेच वर्षापूर्वी घडलेली घटना आहे. एक जनावरांचा डॉक्टर होता आणि या जनावरांच्या डॉक्टर संगती त्या काळात काय असं मेडिकल कॉलेज नव्हतं की जाऊन तुम्ही भेट होऊ शकत होता. आणि मग त्याच्या संगती एक मुलगा होता, त्याला असं वाटलं की हे चांगलं सोपं काम आहे. आणि मग तो सोपं काम आहे म्हणून तो फिरू लागला. आणि फिरत असताना एका गावामध्ये गेल्यानंतर मग त्या गावातल्या लोकांनी सांगितलं त्या डॉक्टरला, तो मुलगा पण संगती आहे तरुण, आणि त्या डॉक्टरला सांगितलं माहीत नाही माझी जी म्हैस आहे ह्या म्हैसचं पोट खूप मोठं झालेलं आहे आणि माहीत नाही काय ते. आणि मग त्या असणाऱ्या ह्या वयोवृद्ध डॉक्टरने वेटनी प्राण्याच्या सगळं पोट तपासलं, सगळं काही केलं. आणि तपासल्यानंतर त्याने काही जडीबुटी घेतली, त्याचा काढा केला आणि सांगितलं हे म्हशीला चारायला द्या. म्हशीला चारायला दिलं आणि दुसऱ्या दिवशी म्हशीचं पोट परत पूर्वावस्थेत आलं. त्यानंतर तिथून ते दुसऱ्या गावामध्ये गेले. दुसऱ्या गावामध्ये एक उंट आला होता आणि त्या उंटाच्या गळ्यामध्ये असं खूप जड दिसत होतं. आणि ते जड दिसत होतं. मग त्या असणाऱ्या त्या डॉक्टरला सांगितलं जरा आमच्या उंटाची तपासणी करा. उंटाची तपासणी केली आणि तपासणी केल्यानंतर त्याने बघितलं अरे इथं काहीतरी अडकलंय.
आणि म्हणून त्याने बरोबर अंदाज घेतला आणि अंदाज घेतला आणि तो काय केलं, 2 दगडं घेतली आणि 2 दगडं, एक दगड एका बाजूला उंटाच्या मानेच्या, दुसरा दगड दुसऱ्या बाजूला मारलं आणि उंटाचा घसा नीट झाला. आता हे सगळं झाल्यानंतर जो संगती होता त्याला असं वाटलं मला सगळं येतंय आणि त्याने त्या आपल्या मुख्य असणाऱ्या त्या वेटपासून फारकत घेतली आणि स्वतःचं करू लागला. काही कालावधी लुटला, 2-4 कालावधी गेला आणि 2-4 महिन्यानंतर ह्याच्यासमोर पण एक अशीच केस आली ह्या तरुण माणसाच्या समोर की ज्या गावामध्ये त्या म्हशीचं पोट फुगलेलं होतं. मग ह्याला आठवलं की आपल्या सिनियरनी काय केलं होतं आणि म्हणून त्याने त्या पोटावर सगळीकडे हात फिरवला, सगळं काय केलं. मग आपल्या सिनियरने जे काय काढा घेतला होता, पाला पाचोळा तो घेतला, कुठला आणि सांगितलं हे म्हशीला द्या, उद्या म्हैस बरी होईल. आणि ते दिलं आणि ते दिल्यानंतर त्या मालकाने म्हशीला संध्याकाळी ते चारलं. चारल्यानंतर म्हैस दुसऱ्या दिवशी मरण पावली. ह्याला ते गाव सोडून पळावं लागलं. काही काळानंतर पुन्हा एकदा उंट दिसला आणि त्या उंटाचा मालक म्हणला उंटाच्या गळ्यात काहीतरी झाले बघ. ह्याला परत आपला गुरु आठवला आणि त्याने परत त्या गुरुसारखं तपासलं. म्हटलं काय हरकत नाही. 2 दगडं घेतली आणि 2 दगडं घेतली, एका बाजूला ठेवला, दुसरा दगड घेतला आणि तो मारला आणि उंटही मेलं. ह्याला प्रश्न पडला काय झालं. पहिल्या वेळेस त्या सिनियरनी म्हशीला तपासलं होतं ना, म्हैसला, त्यावेळेस त्या म्हैसीचं पोट खराब होतं म्हणून काढा दिलं. दुसऱ्या वेळेस ह्या तरुणाने दिलं ना, त्यावेळेस ती म्हैस गरोदर होती, आत बाळ होतं. त्या उंटाच्या वेळेस पहिल्या वेळेस ज्या 2 दगडांनी फोडलं ना, त्यावेळेस उंटाच्या गाळ्यामध्ये सुपारी अडकली होती म्हणून त्याने ती फोडली. आता गटसर्प होता, तो फोडला आणि उंट मेला. आम्हाला आमच्या जीवनात योग्य ते मार्गदर्शन योग्य त्या लोकांकडनं योग्य त्या पद्धतीने असणं गरजेचं आहे. आणि म्हणून इब्री लोकास पत्राचा लेखक की ज्याचं नाव माहीत नाही, अनेक जण म्हणतात संत पाऊल असावा, कोण म्हणतं प्रिस्किल्ला अक्विल्ला असावं, परंतु त्याच्याविषयी आजही सगळ्यांचं एक मत नाही. परंतु ज्याने लिहिलेलं आहे त्याला यहुदी धर्मशास्त्र चांगलं माहीत आहे, जुना करार, त्याला यहुदी मतप्रणाली चांगली माहीत आहे, त्याला यहुद्यांचा विश्वास चांगला माहीत आहे. आणि तो यामध्ये लिहितो आणि तो आल्यानंतर 12व्या अध्याय म्हणतो की त्याचं तो असं म्हणतो की आम्ही येशूकडे पाहत राहावं. सध्याच्या जगामध्ये लोकांना जर समजा आपल्या जीवनामध्ये परिस्थिती चांगली करायची, ज्ञान संपादन करायचंय, मग लोक शिकवताना सांगतात तुम्ही ज्या ज्या फील्डमध्ये आहात त्या फील्डमध्ये जो मनुष्य सुपिरियर आहे, जो चांगला आहे, त्याच्यापासून तुम्ही ज्ञान संपादन करा, त्याच्याविषयीच्या स्टोरीज वाचा, त्याची पुस्तकं वाचा, त्याच्याविषयीची माहिती वाचा. तुमच्या फील्डमध्ये सर्वोत्तम लोक जे आहेत त्याकडे लक्ष लावून त्या गोष्टी संपादन करा. काही जण सांगताना असं म्हणतात की सक्सेसफुल लोकांच्या स्टोरी वाचण्यापेक्षा अनसक्सेसफुल लोकांच्या स्टोरी वाचा, कारण की ते का नापास झाले हे जर समजलं तर आम्ही आमच्या जीवनामध्ये ते करणार नाही. स्तोत्रकर्ता 121 मध्ये म्हणतो मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कुठून येईल. मनुष्य जीवन जगत असताना मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला सदैव सहाय्याची गरज आहे. यदा कदाचित वेगवेगळ्या पद्धतीने त्याला सहाय्याची गरज आहे. केवळ सहाय्य म्हणजे पैसा अडका नव्हे, केवळ सहाय्य म्हणजे शिफारस नव्हे, केवळ सहाय्य म्हणजे आम्ही बोलणं नव्हे. एखाद्या माणसाला पैशाची गरज असेल, एखाद्याला शिफारशीची असेल, एखाद्याला 2 चांगले शब्द हवे असेल किंवा एखाद्याला नुसतं त्याच्या त्या परिस्थितीमध्ये संगती बसणं हे देखील त्याला ते सहाय्य आहे. आणि मनुष्याच्या जीवन जगत असताना त्याला प्रत्येक वेळेस सहाय्याची गरज आहे. आणि म्हणून मनुष्य असं म्हणू शकत नाही आपल्या जीवनामध्ये अरे मी ह्या स्तरावरती आहे आणि म्हणून या खालच्या लोकांचं किंवा ह्या इतरांचं मला त्याचा उपयोग होणार नाही. आम्हाला सगळे लोक गरजेचे आहेत. कधी कोणाची गरज पडेल हे आम्हाला काही सांगता येत नाही. 2 आठवड्यापूर्वी पंडित रामाबाईचं एक वाक्य वाचायला भेटलं, सुंदर वाक्य आहे. पंडित रामाबाईंनी मुक्ती मिशन सगळं तयार झालं आणि मुक्ती मिशन तयार झाल्यानंतर अनेक वेळेस फॉरेनर लोक येऊन मुक्ती मिशनला भेट द्यायचे आणि भेट देत असताना त्या मुक्ती मिशनला आल्यानंतर अनेक वेळेस पंडित रामाबाईला ते फॉरेनर आल्यावर विचारायचे की तू इथं कोण आहेस, ह्या मुक्ती मिशनमध्ये तू कोण आहेस. आणि पंडित रामाबाई सांगताना म्हणायची मी या ठिकाणी स्वीपर आहे, झाडू मारणारी आहे. ज्या स्त्रीने एवढं मोठं असणारी सेवा देवासाठी उभा केली ती म्हणताना म्हणते मी या ठिकाणी कोण आहे तर स्वीपर आहे. ती कधी म्हटली नाही हे सगळं मी उभा केलेलं आहे. आम्ही जीवन जगताना आम्हाला
सहाय्याची गरज आहे. आणि म्हणून स्तोत्र 121 मध्ये स्तोत्र करता म्हणतो, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य कोठून येईल. अनेक वेळेस माणसाच्या मनामध्ये हा सदैव प्रश्न आहे की आम्हाला सहाय्य येईल कुठून. आमच्या भौतिक जीवनात, आमच्या असणाऱ्या आध्यात्मिक जीवनामध्ये, आमच्या ह्या असणाऱ्या सामाजिक जीवनात आम्हाला सहाय्य कुठून येईल. आणि मनुष्य मग अवतीभोवती पाहू लागतो. आणि स्तोत्रकर्ता 128:8 मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे हे बरे. आम्ही ज्या वेळेस सहाय्यासाठी देवाकडे जातो त्यावेळेस देव आमचा सहाय्य करताय. आणि म्हणून परमेश्वर इस्रायल राष्ट्राला म्हणतो, मी काही चेपलेला बुरू आहे काय, मी तुम्हाला सहाय्य करू शकत नाही का. परमेश्वर एकदा मोशेवरती जवळजवळ रागावून म्हणतो, मोशे म्हणतो, हे देवा, आज हे 6 लाख कुटुंब मला म्हणत आहे तू आम्हाला मिस्रातून बाहेर घेऊन का आलास. मिस्रामध्ये आम्हाला मासे खायला भेटत होते, मिस्रामध्ये आम्हाला मटण खायला भेटत होतं, इथं तू घेऊन आला ह्या मांडण्याशिवाय दुसरं काही नाही. मिस्रामध्ये आम्हाला काकडी खायला होती, मिस्रामध्ये आम्हाला टरबूज खायला होते, इथं आम्हाला ह्या असणाऱ्या माळ रानावरती ह्या असणाऱ्या प्रवासामध्ये केवळ आम्हाला मांडणा खायला भेटतो, आम्हाला मांसाहार हवा आहे. आणि तो म्हणतो, देव म्हणतो, मी यांच्या इच्छेप्रमाणे ह्यांना मांसावर देईल. आणि मोशे देवाला म्हणतो, देवा, आम्ही मिस्रातून निघताना जे सगळे आमचे गुरेढोरं घेऊन निघालो ते सगळे कापायचेत का ह्यांच्यासाठी. आणि देव मोशेला म्हणताना असं म्हणतो, माझा हात काय तोकडा झालेला आहे का, मी यांना माझ्या पद्धतीने मांस खायला देईल. आणि मग लावे पक्षी आले, महिनाभर ते लावे पक्षी खात होते. आणि शास्त्र असं म्हणतं, नाकातून पडेपर्यंत त्यांनी मांसाहार केला. फार कठीण अवस्था. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे हे बरे. त्यानंतर स्तोत्र 34:5 मध्ये स्तोत्रकर्ता लिहित असताना असं म्हणतो, ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या जीवनामध्ये ज्या वेळेस आम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे, सहाय्याची गरज आहे, त्यावेळेस आम्ही देवाकडे पाहणं, देवाकडे जाणं, देवाकडे हाक मारणं, देवाकडे प्रार्थना करणं हे गरजेचं आहे. कारण स्तोत्रकर्ता स्पष्ट, ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले. आणि पुढं वचन, त्यांची मुखे लज्जेने कदापि काळवणार नाहीत. आम्ही देवाकडे गेल्यानंतर आमचा उत्कर्ष निश्चित आहे, आम्ही देवाकडे गेल्यानंतर आमच्या देवापासून सहाय्य निश्चित आहे. कारण मनुष्यापासून सहाय्य मिळणं हे व्यर्थ आहे. कारण की स्तोत्रकर्ता दुसरीकडे म्हणतो, मनुष्य येतो आणि मनुष्याच्या सोबत त्याच्या योजनांचा शेवट होतो. आणि स्तोत्रकर्ता म्हणताना असं म्हणतो, मर्त्य मनुष्य तो काय की त्याची तू आठवण करावी. मर्त्य मनुष्य तो काय की त्याची तू आठवण करावी. तो पाण्याचा बुडबुडा आहे, तो वाफ आहे, तो एका आता आहे उद्या नाहीये. तो तो एका दिवसात गवत येतं त्या गवतासारखा आहे. यशा म्हणतो, मनुष्य जात गवतासारखी आणि गवताच्या फुलासारखी आहे. गवत सुकते आणि फुल कोमजते, पण देवाचे वचन सर्व काळ राहते. देवाचे लोक हो, विश्वासणारे लोक हो, ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार केलेला आहे, ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताची आणि त्यांची ओळख आहे. जग मला काय म्हणून म्हणतं याविषयी देव आमचा निर्णय कधी करणार नाही. मला बाहेर भले लोक ख्रिस्ती म्हणून म्हणत असतील, पण जर मी मुळात ख्रिस्ती नाही तर देव मला ओळखणार नाही. मग ख्रिस्ती माणूस कोण आहे, ख्रिस्ती विश्वासणारा कोण आहे. योहान सुवर्तमान 1 अध्याय 12 वचन, परंतु जितक्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्यांना त्यांनी देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. जे देवाच्या कुटुंबामध्ये जन्माला आलेले आहेत. देवाच्या कुटुंबामध्ये जन्म कसा होता. आज सुंदर गाणं झालं, भजन पण सुंदर झालं. भजनामध्ये काय शब्द होता तुमचा, अक्षय जीवन मला पाहिजे. अक्षय जीवन प्रभू येशू ख्रिस्तामुळे भेटत नाही. त्याच्यानंतर वर्शिपला आपण पहिलं गाणं गायलं. काय गायलं, हा, किसने हमें छुड़ा है, किसने हमें छुड़ा है. स्वर्णित स्क्रिप्ट टाक रे बाळा, किसने हमें छुड़ाया है. अहो, आम्ही मराठी लोक आहोत, गाणं हिंदी गातो. आता मी अर्थ सांगतो कसा बदलतो तो. आम्ही ज्यावेळेस मराठी लोक हिंदी गाणं, येशूने हमें हा केलं, येशूने, तिथं लिहिलंय येशूने हमें छुड़ाया है. त्यानंतर दुसरं गाणं गायलं, गहरे प्यार से. आम्ही काय गातो,
गहरे प्यार से क्या केला. येशूने, हिंदीत येशू आहे, येशू नाही मराठीत येशू आहे. कमीत कमी स्क्रिप्ट म्हणून मी सगळ्यांची तोंड बघत होतो गाताना कसे गातात. जो येशू आला की केलायचा, हो तो येशू आहे. ज्या वेळेस आम्ही हिंदी भाषा हिंदी पद्धतीने वाचतो आणि हे करतो त्यावेळेस त्यातून आम्हाला वेगळा गोडवाने अर्थ भेटतो. बरं असू देत, ते पहिलं गाणं असो किंवा भजन असो, यात म्हणलं की आम्हाला सार्वकालिक जीवनाची ओढ आहे. सार्वकालिक जीवन कोणाला मिळेल? ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्त देवाचा एकुलता एक पुत्र, ज्याला देवाने युगारंभी योजना केली, त्या योजनेनुसार त्याने त्याला जगामध्ये पाठवलं. तो जगामध्ये आला, तो आमच्या सारखा होऊन त्याने देहधारणा केली, परंतु तो पापविरहित होता, जो आमच्यासाठी वधस्तंभावर देवाच्या योजनेनुसार आणि जुन्या करारातली भविष्य कथनानुसार जो वधस्तंभावर आमच्यासाठी मरण पावला, ज्याला पुरण्यात आले आणि तिसऱ्या दिवशी देवाने ज्याला पुनरुत्थित केली. ह्या पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या पायथ्याशी त्याची जी ओळख झाली त्याला आम्ही म्हणतो ख्रिस्ती विश्वासणारे. मग मला जग काय म्हणतं हे देवाला घेणं देणं नाही. देवाची आणि माझी ओळख असणं गरजेचे आहे. देवाने मला ओळखायला पाहिजे, हा ख्रिस्ती आहे. जगाने ओळखून काही घेणं देणं नाही. जग सगळ्यांनाच ख्रिस्ती म्हणतं. जगामध्ये काही संकल्पना आमच्यासाठी आहेत की ज्या बरोबर नाही. आम्ही पण अनेक वेळेस ती संकल्पना वापरतो. आम्ही कधी कधी लोक म्हणतात, अरे रविवारी सकाळी काय करत आहे? आम्ही काय म्हणतो, रविवारी सकाळी 10 वाजता काय करत आहेस? आपण काय सांगतो? हा, चर्चला जातो. म्हणजे कुठं जातो? आम्ही म्हणतो इकडं चाललोय. हे मंदिर आहे, हे उपासनागृह आहे. चर्च म्हणजे विश्वासणाऱ्यांचा समुदाय आहे. बायबलची ती व्याख्या आहे. आणि म्हणून जग आम्हाला काय म्हणतं यावरती देव आम्हाला ख्रिस्ती म्हणत नाही. माझी आणि ख्रिस्तामध्ये देवाची ओळख झाली का तरच मी ख्रिस्ती आहे. आणि म्हणून इब्रिलोकास पत्राच्या 12व्या अध्यायाची सुरुवात असं म्हणतं, आम्ही एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेलो आहोत. कुठल्या साक्षीरूपी मेघाने? तर इब्रिलोकास पत्र याच्या 11व्या अध्यायामध्ये दिलेली विश्वासणाऱ्यांची सगळी यादी, जे विश्वासाचे योद्धे आहेत त्यांची सगळी यादी, अनेकांचं एका वाक्यामध्ये त्यांनी एकत्रीकरण केलेलं आहे. एक शब्द रचना आहे. आम्ही 11व्या अध्यायात शेवटी त्यांना करवतीने चिरले. जुन्या करारामध्ये येशया संदेष्टा, ह्या येशया संदेष्टाला ज्या वेळेस राजाने धरल्यानंतर त्याला झाडाच्या ट्रंकमध्ये टाकलं मोकळ्या आणि त्याला कापण्यात आलं मधून आडवं. त्याला करवतीने चिरले, त्यांना दगडमार केला, त्यांची छितू केली. अनेकांनी आपली तरुण मुलं देवासाठी देऊन टाकली. मोठी लिस्ट 11वा अध्याय आमच्या समोर वाचतो. तो म्हणतो हे सगळं होत असताना तो म्हणतो तरवारीच्या धारेने मेले, मेंढरांची व शेरडाची कातडी पांघरून फिरत असत. ते लाचार पीडित त्रासलेले असे होते. त्यांना जग योग्य नव्हते. ते अरण्यातून, डोंगरातून, गुहातून, जमिनीतल्या विवरातून भटकत राहत असत. या सर्वाबाबत त्यांच्या विश्वासाविषयी चांगले साक्ष दिले असताही त्यांना अभिवचनानुसार फलप्राप्ती झाली नाही. आणि मग तो 12 तर मग आम्ही एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने, जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे वधस्तंभाच्या पायथ्याशी, तरच आम्ही ख्रिस्ती आहोत, अन्यथा आम्ही ख्रिस्ती नाही. भले जग मला म्हणेल हा फार धार्मिक ख्रिस्ती आहे, शास्त्री पुरुषासारखे म्हणतील आठवड्यात 2दा उपवास करतो, दर रविवारी हा भक्ती मंदिरात जातो, दर दिवशी अमुक करतो, शास्त्र वाचन प्रार्थना करतो. सर्वात पहिली महत्वाची गोष्ट, मी येशूचा झालोय का? मी येशूच्या द्वारे देवाच्या कुटुंबात जन्म घेतलाय का? आणि देवाने मला देवाला आब्बा आणि बाप्पा अशी हाक मारण्याची परवानगी दिलेली आहे का? आणि मग जर ती दिलेली आहे तर मग आम्ही आमच्या आता संदेशाकडे येतो. विश्वासणाऱ्यांनी पाहत असताना कोणाकडे पाहावे? तर येशूकडे पाहावे. का? कारण की या ठिकाणी दुसऱ्या वाचनात दिले, कारण तो आमच्या विश्वासाचा उत्पादक आहे. त्याने आम्हाला जो विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाचा गाभा, त्या विश्वासाचा कॉर्नरस्टोन प्रभू येशू ख्रिस्त आहे. मंडळीला पवित्र शास्त्रामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारची नावं दिलेली आहेत आणि त्यापैकी एक नाव आहे इमारत. आणि हे इमारत जे नाव दिलेलं आहे मंडळीला, ह्या इमारतीविषयी लिहित असताना संत पाऊल लिहितो, आम्ही देवाचे मंदिर किंवा देवाची इमारत आहोत. आणि मग तो असं म्हणताना म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त हा इमारतीची कोनशिला आहे. कोनशिला म्हणजे काय? शाळेत कोण कोण जातं रे? कोनशिला म्हणजे काय?
इंग्रजी शब्द आहे कॉर्नर स्टोन. काय? कोनशिला म्हणजे पूर्वीच्या काळी दगडाची भिंत बांधली जायची. दगडाची भिंत बांधली जात असताना जो पहिला दगड इमारत बांधताना लावला जातो त्याला कोनशिला म्हटलेला आहे. त्या दगड जर तिरका बसला तर इमारत तिरकी, तो नियमात बसला तर इमारत नियमामध्ये, त्याला कोनशिला म्हटले. त्या इमारतीच्या बाहेर ब्लॅक मार्बलमध्ये कोरलेलं ती कोनशिला नाही, ती पाटी आहे. कुणी कोनशिला लावली त्या माणसाविषयी, ती कोनशिला आहे. आणि शास्त्र असं म्हणतं मंडळीची कोनशिला प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि ह्या कोनशिलेवरती प्रेषित हे मंडळीचा पाया आहेत. आणि म्हणून आम्हाला जर ह्या इमारतीमध्ये वाढायचं आहे तर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहूनच वाढावं लागेल. आम्हाला माणसांकडं, पद्धतीकडे, इन्स्टिट्यूशनकडे, नियमांकडे पाहून आम्हाला वाढता येणार नाही. नाहीतर आम्ही असा दगड त्या इमारतीत बसला जाऊ की ज्याच्यामुळं पुढची इमारत वाकडी होईल. मला एक वाक्य फार सुंदर आवडतं आणि ते वाक्य आहे, मी येण्याच्या अगोदर इथं सगळं काही फार चांगलं होतं. मी येण्याच्या अगोदर इथं सगळं काही फार चांगलं होतं. याचा अर्थ काय? मी हे वाईट केलं, मी हे चुकीचं केलं, मी हे बरोबर केलं नाही. यदा कदाचित मी बरोबर आणि चांगल्या करण्याच्या नादामध्ये ते इतकं विद्रूप केलं की ते खराब झालं. आणि म्हणून आम्ही येशूकडे पाहिलं. काय येशूकडे पाहायला पाहिजे? सर्वात पहिली महत्वाची शास्त्र आम्हाला उत्तर देतं, कारण की येशू देवाच्या कुटुंबात आमचा थोरला बंधू आहे. तो देवाचं प्रथम फळ आहे, तो उत्पत्तीतला ज्येष्ठ आहे, त्याच्यासाठी उत्पत्ती निर्माण झाली. प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या कुटुंबामध्ये आमचा थोरला बंधू आहे. आणि म्हणून आम्ही येशूकडे पाहिले. थोरला भाऊ जसा तसे धाकटे भाऊ होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही येशूकडे पाहायला पाहिजे. येशू कसा होता याकडे, येशू कसा आहे याविषयी जर शोधायचं असेल तर मत्तई, मार्क, लूक आणि योहान ही 4 शुभवर्तमानं वाचली तर आम्हाला येशू कसा आहे नीट समजतं. परंतु आम्हाला जर तो आमचा येशू हवा आहे तर ते कठीण आहे. कधी कधी लोक त्यांचा येशू सांगतात. एका ठिकाणी एक माणसाने सांगितलं येशू पवनपुत्र आहे. भयंकर. येशू देवाचा पुत्र आहे. कधी कधी आम्ही ओघामध्ये आणि भावनेमध्ये येशूला काही शीर्षक देऊ लागलोय. बायबलमध्ये मुळात येशूला 300 नाव आहेत वेगळ्या प्रकारची, उत्पत्तीच्या पुस्तकापासून प्रकटीकरणाच्या पुस्तकापर्यंत. तो देवाचा पुत्र आहे, तो म्हणतो मी जिवंत पाणी आहे, मी जिवंत भाकर आहे, तो म्हणतो मी मेंढपाळ आहे, मी दार आहे, मी अल्फा ओमेगा आहे. अशी 300 नावं पूर्ण बायबलमध्ये येशूला दिलेली आहेत. प्रिय बंधू भगिनींनो, ती सोडायची भलतंच काहीतरी येशूला म्हणायचं. आम्ही प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमचा येशू थोरला बंधू आहे. आपल्या शेजारच्या माणसाच्या हातात हात द्या, त्याला म्हणावं सलाम, झोपू नका. द्या 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 ओ द्या. मला झोपताना 5-6 जण दिसले की मग मी सांगतो झोपू नका. देवाचं वचन ऐकायला आलोय. आत्ताच जर ही अवस्था आहे, कूलिंग सिस्टम लावल्यानंतर भयंकर होईल अजून. प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशू जो आहे ह्या येशूकडे पाहायला पाहिजे, येशूकडे लक्ष लावायला पाहिजे, येशूकडे बघा. कारण येशू आमच्यासाठी मॉडेल आहे. त्या येशूमध्ये आमच्या जीवनाची गुपिती लपलंय. कारण की तो देवाच्या कुटुंबात आमचा थोरला बंधू आहे. त्यामुळे आम्ही त्याच्याकडे पाहून आमचं जीवन तसं करायला केलं पाहिजे. ब्रदर अँड्रू नावाचे देवाचे सेवक होऊन गेले. त्यांनी पुस्तक लिहिले, गॉड चेंज्ड हिज माइंड. मला असं वाटतं त्या पुस्तकात त्यांनी व्याख्या केलेली आहे. ते म्हणताना असं म्हणतात की ख्रिश्चन ह्या शब्दाचा अर्थ काय, तर लिटल ख्राइस्ट, एक ख्रिस्त आहे की जो आमचा थोरला बंधू. आणि सगळे विश्वासणारे, पुन्हा एकदा माझं वाक्य स्पष्ट करतो, सगळे विश्वासणारे सगळे ख्रिस्ती नाहीत. कारण ख्रिस्तीमध्ये 2 प्रकारचे ख्रिस्ती आहेत, एक नामधारी ख्रिस्ती आणि एक तारण पावलेले ख्रिस्ती. जे तारण पावलेले ख्रिस्ती आहेत ते सगळे लहान लहान ख्रिस्त आहेत, यासाठी की आम्ही ख्रिस्ताचा प्रकाश जगाच्या समोर प्रगट करावा. म्हणून आम्ही येशूकडे पाहायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, पेत्राच्या पत्रामध्ये संत पेत्र लिहिताना असं म्हणतो, ज्या वेळेस तो मुख्य मेंढपाळ प्रगट होईल, तो प्रभू येशू ख्रिस्त मुख्य मेंढपाळ आहे. म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहायला पाहिजे. मी पाळकीय सेवेमध्ये देवाने मला पाचारण केलं म्हणून मी दुसऱ्या पाळकाकडे पाहून मी सेवा करू शकत नाही, त्याच्यासारखं मी होऊ शकत नाही. मला जर व्हायचंय तर मी येशू सारखं व्हायला पाहिजे, येशूकडे पाहायला पाहिजे. मुख्य मेंढपाळ येशू. जगातला सर्वात चांगला पाळक कोणतं? प्रभू येशू ख्रिस्त. बरोबर आहे ना?
होय की नाही? तरी एकाने आत्महत्या केली. तरी एकाने नाकारलं. ज्याने नाकारलं तो परत पळून चालला होता, पण येशू प्रीती करायची काही सोडत नाही. आम्ही जर सेवेमध्ये सेवा करण्यासाठी पाचारण केलेले लोक आहोत, तर आम्ही मुख्य मेंढपाळाकडे पाहायला पाहिजे. आम्ही हे पाहायला नको की टेलिव्हिजनचे असणारे पास्टर काय करतात. कारण की इब्री लोकासपत्रामध्ये एक वाक्य आहे, तुमच्या पूर्वजांच्या विश्वासाचा परिणाम लक्षात आणून त्यांचं अनुकरण करा. आमच्या पूर्वज ज्यांना आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये मॉडेल म्हणून पाहतो, त्यांच्या विश्वासाचा परिणाम देवाचं गौरव आणि त्यांची आध्यात्मिक उन्नतीसाठी झालेला असेल तर आम्ही त्याचं असणारं अनुकरण केलं पाहिजे. अन्यथा नाही करायचं. अन्यथा नाही करायचं. त्या विश्वासाचा परिणाम यथायोग्य होता का, झाला का, तरच. एकदा एक मुलगा भेटला. तो म्हणला, पास्टर माझे वडील दारू पितात म्हणून मला वाटतं मी पण दारू प्यावी. म्हणून चांगली गोष्ट आहे. ज्याप्रमाणे वडिलांचं वाईट झालं त्याप्रमाणे तुझं होईल. म्हणलं माझा सल्ला आहे, दारू पिऊ नकोस. दारू पिऊ नकोस. तुझ्या वडिलांनी कोणाचं ऐकलं नाही, जीवन संपवलं त्यातच. आम्ही जर आमची मुलं, आमच्याकडे येणारे लोक चुकीचं कोणतरी घरातलं करतोय म्हणून तू कर सांगूच नाही आम्ही, तर आम्ही आमच्या विश्वासामध्ये जीवन जगत असताना आमच्या पूर्वजांच्या विश्वासाचा परिणाम देवाच्या गौरवाच्या खच्चीकरणासाठी, आध्यात्मिक अधोगतीसाठी जर झालेला असेल तर आम्ही त्याचं अनुकरण कसं करणार. कारण की देवाने देवाच्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्तासारखं होण्यासाठी बोलावलेलं आहे आणि म्हणून आम्ही त्याचं अनुकरण केलं पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट तो लिहिताना असं म्हणतो, कारण की तो म्हणतो की तो आमच्या विश्वासाचा उत्पादक आहे. प्रभू येशू ख्रिस्तामुळं आमच्या जीवनामध्ये तारणदायी विश्वास आला. जर येशू नसता तर आमच्या पापांची क्षमा झाली नसती. त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती आमचा संपूर्ण विश्वासाचा डोलारा उभा आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही त्या विश्वासामध्ये आमची वाढ होत आहे. जर प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनातून काढला तर मग आमच्याकडे काही राहिलं नाही, आम्ही इतरांसारखेच झालो. प्रभू येशू ख्रिस्त आमच्याकडे पाहतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहायचं यासाठी, कारण की इब्री लोकासपत्र 13:8 म्हणलंय, येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे. येशू सदैव सारखा आहे. येशू कधी बदलत नाही. तो न बदलणारा आमचा देव आहे. तो आमच्यासाठी सर्व परिस्थितीतून गेला. इब्री लोकासपत्र म्हणते तो आमच्यासारख्या सर्व परिस्थितीतून गेला म्हणून तो आम्हाला सहाय्य करण्यासाठी पुरेसा आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही येशूकडे यासाठी पाहायचं, तो बदलत नाही. त्याची वचनं बदलत नाहीत, त्याचे निर्णय बदलत नाहीत, त्याचा दृष्टांत बदलत नाहीत, तो आमच्यासाठी सिद्ध केलेल्या गोष्टी तो बदलत नाहीत. तो प्रत्ययास आणि शेवटास घेऊन जाईल. म्हणजे काय, देव एकदा बोलला तर देव शेवटास घेऊन जातो. पवित्र शास्त्रातलं जगातलं एक सुंदर उदाहरण आहे. देवाचा मित्र अब्राहम हा ज्या वेळेस देव त्याला म्हणतो, अब्राहमा चल तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये करार करू, आपण करार करूयात. आणि करारासाठी 2 जण एकत्र झाले आणि एकत्र आल्यानंतर अब्राहम एक ठिकाणी आला. अब्राहमाने कराराची चिन्ह म्हणून अब्राहमाने वेदी बांधली. वेदीवरती अर्पण आलं, लाकडं लावली आणि अब्राहम त्या ठिकाणी बसला. आणि बसता बसता सांज काळ झाली आणि सांज काळेमध्ये अब्राहम हा झोपून गेला. आणि झोपल्यानंतर देवाने अर्पण मान्य केलं. ज्या वेळेस त्यांचा करार झाला त्यावेळेस अब्राहम झोपलेला होता. देव म्हणतो, अब्राहमा तू झोपलेला राहिला तरी चालेल, परंतु मी तुझ्या पुढच्या पिढ्यांना आशीर्वाद देईल. आमचा देव न बदलणारा देव आहे. अब्राहमापासून आज 4000 वर्ष झाले तरी देव इस्रायल लोकांना आशीर्वाद देतो. अनेक यहुदी लोकांना नोबेल पारितोषिकमध्ये मेडिसिनचं त्यांना असणारं नोबेल पारितोषिक मिळाले. का माहिती आहे का? ह्यांनी शोध लावले. का शोध लावले माहिती आहे का? परमेश्वराने इस्रायल राष्ट्राला नियमशास्त्रामध्ये 613 आज्ञा दिलेल्या आहेत. ह्या 613 आज्ञा तू पाळ. ह्या 613 आज्ञापैकी 213 आज्ञा ह्या राजासंगती, आजारासंगती, औषधासंगती, आरोग्यासंगती निगडीत आहेत. आणि म्हणून हे लोक म्हणतात की देवाने आम्हाला आरोग्यासाठी काय करायचं शिकवलेलं आहे. आणि म्हणून यहुदी माणूस यांनी बरेच पेनिसिलिनचं इंजेक्शन त्यांनीच उदयास आले. आपण काही 2 वर्षापूर्वी सगळ्यांनी
ॲस्ट्राझेना घेतलं, काय काय नाव होतं, कोविशिल्ड. हां, ॲस्ट्राझेना कंपनीचं कोविशिल्ड ते घेतलं. त्या कोविशिल्डचा जो CEO आहे तो यहुदी माणूस आहे. फायझर कंपनीचा जो CEO आहे की ज्यांनी लस काढली तो यहुदी माणूस आहे. ह्यांनी झट 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 सगळे तयार केले, कारण की ह्यांना माहीत आहे देवाने आम्हाला सांगितलं आहे. परंतु आपल्या ख्रिस्ती जगामध्ये वेगळीच पद्धत आहे. आपल्या ख्रिस्ती जगामध्ये माणूस कधी कधी इतका धार्मिक होतो की तो म्हणतो आता बरं झालं मला डायबिटीज झाली, परंतु मी काही गोळी घेणार नाही, कारण देव मला बरं करणार आहे. प्रिय बंधू भगिनींनो, देवाने ज्ञान दिल्याशिवाय मेडिसिन उभा राहिलं नाही, आणि ते मेडिसिन आम्हाला घेणं गरजेचं आहे. एका माणसाने मला सांगितलं, पास्टर मी काय डायबिटीज झाली पण मी काही गोळी घेणार नाही, कारण देव मला बरं करेल. मी म्हणलं तसंच एक काम करा, हा डोळ्याचा चष्मा पण घालू नका, कारण चष्मा पण मेडिकल एड आहे ना. हो, आहे की नाही, होय की नाही. म्हणला पास्टर मग कॉलेजला कसं शिकू. आपल्या सोयीने आपण देव आणि मेडिसिन हाताळण्याचा प्रयत्न करतो. आम्ही येशूकडे पाहिलं पाहिजे. येशू सरळ सरळ जीवनाच्या आमच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये बोलतो. तो बदलत नाही. त्याने एकदा सांगितलं तो कधी बदलणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, येशू की ज्याच्यामुळं आम्हाला विश्वासाची सुरुवात झाली, जर ख्रिस्ती विश्वासातून येशू बाजूला केला तर आमच्याकडे नाविन्य आणि नवीन आणि अलौकिक असं आमच्याकडे काही नाही. कारण की प्रभू येशू ख्रिस्त जो पुनरुत्थित झाला त्याच्यामुळं आमचा विश्वास अलौकिक ठरतो. जर येशू फक्त मेला असता ना तर आम्ही अलौकिक ठरलो नसतो. पण येशू तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित येशूला करण्यात आलं देवाच्या द्वारे, आणि म्हणून आमचा विश्वास अलौकिक आहे, आमचा विश्वास विशेष आहे. तो विश्वास आम्हाला येशूकडे पाहायला लावतो, कारण त्याच्यावर आम्ही अवलंबून आहोत ना. एकदा एका जहाजीतून लोक चालले होते छोट्या बोटमधून, आणि त्या बोटमध्ये एक माणूस बसला होता आणि त्याच्या डोक्यावर थोडासा परिणाम झालेला होता. आणि मग जहाजामध्ये बोटमध्ये सगळे बसले, बोट सुरू झाली. ह्या तीरावरून त्या तीरावर बोट जायची, पाणी गच्च भरलेलं म्हणून बोटेमध्ये बसून चाललेत. आणि हा जो डोक्यावर थोडासा परिणाम झालेला माणूस आहे ना, त्याने आपल्या पिशवीमध्ये हात घातला. पिशवीत हात घातल्यानंतर त्याने काय केलं, त्याने एक हातोडी काढली आणि मग ती हातोडी घेतली, आणि त्या हातोडी घेतल्यानंतर तो त्या असणाऱ्या त्या लाकडाचा जो बेस आहे खाली त्या नावेमध्ये त्याच्यावर जोरजोरात ठोकू लागला. तो जोरजोरात ठोकू लागला. आणि मग लोक म्हणले काय करतोय. तो म्हणला माझं पूर्वापार काम हेच आहे, खिळे ठोकायचं आणि काढायचं. माझं काम आहे, बहुतेक करून सुतार असावा, माझं काम आहे. तो नाव चालवणार म्हणला अरे तुझ्यामुळं सगळं बुडतील. कधी कधी आम्ही नावेमध्ये प्रवेश करत असतो, परंतु आम्ही ख्रिस्ताला ओळखलेलं नसतं, ख्रिस्ताचा प्रकाश आम्हाला माहीत नाही, आणि म्हणून आम्ही आमच्या सगळ्या लोकांसंगती ज्यांच्या संगती बसलेलो आहे आमचं वेगळं पण दाखवायला आमची जुनी हातोडी बाहेर काढतोच, यासाठी की त्या नावेला आम्ही छिद्र करावं, पाणी यावं आणि सगळे बुडावं. आम्ही येशूकडे पाहून जीवन जगायला पाहिजे. एक पुस्तक आहे, पुस्तक वाचा. पुस्तकाचं नाव आहे यात्रेकरूचा प्रवास, पिलग्रिम प्रोग्रेस. बायबलमध्ये जगामध्ये सर्वात जास्त विकले गेलेलं पुस्तक पिलग्रिम प्रोग्रेस आहे. खूप जुनं आहे. त्याच्यावरती मला असं वाटतं मूवी पण तयार झाला होता. त्या पुस्तकामध्ये तो माणूस बरंच काय करतो, जोपर्यंत त्याला वधस्तंभावरचा ख्रिस्त भेटत नाही तोपर्यंत त्याच्या पापाची क्षमा होत नाही. प्रिय बंधू भगिनींनो, आमच्या उत्पादकाकडे आम्ही जाणं गरजेचं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, का आम्ही येशूकडे पाहिलं पाहिजे, कारण की तोच आमचा विश्वास पूर्ण करणार आहे. येशूवरती विश्वास ठेवणं ही एका वेळेसची गोष्ट आहे, विश्वास पूर्णतेच घेऊन जाणं आमचं लाईफलाईन प्रोसेस आहे. आम्ही एका दिवसामध्ये विश्वासात पूर्णता पात्र करू शकत नाही. म्हणून संत पाऊल देखील लिहिताना असं म्हणतो, सध्या मला जे दिसतं ते अपूर्ण दिसतं, ज्यावेळेस मी स्वर्गामध्ये जाईल त्यावेळेस मला पूर्णता प्राप्त होईल. संत पावलासारखा माणूस की ज्याने त्या काळामध्ये त्या भागातल्या प्रत्येक गावामध्ये येशूचं नाव सांगितलं, ज्याने पवित्र शास्त्रातली 13 पुस्तकं लिहिली, ज्याने त्यावेळेस अनेक मंडळांची स्थापना केली, ज्यावेळेस तो ख्रिस्ताविषयी सांगताना असं म्हणतो, मंडळी तुम्ही माझं अनुकरण करणारे व्हा, कारण मी ख्रिस्ताचं अनुकरण करणार आहे. तो संत पाऊल जो आहे तो म्हणतो मला अपूर्ण समजतं. मग आमची तर काय लायकी, आम्हाला किती % समजतं हे आम्ही सांगू शकत नाही. माझा एक मित्र मरण पावला, तो रोज बायबलचा 8 तास अभ्यास करायचा. खूप मोठी लायब्ररी होती त्याकडे. OM मध्ये असताना माझी त्यांची भेट झाली होती. खूप मोठी लायब्ररी होती.
आणि मग त्यांना लायब्ररी बघितल्यानंतर मी त्याला म्हणलो, अरे बायबलमध्ये अमुक अमुक प्रश्न आहे, त्याचं उत्तर काय? आणि त्याने थोडंसं असं डोकं खाजवलं, मला अजून आठवतं डोकं खाजवलं, आणि तो म्हटला 3 नंबरच्या कपाटात वरून 4थ्या रॅकमध्ये खालच्या बाजूला तिथं कुठंतरी अशा अशा रंगाचं पुस्तक अमुक अमुक लेखकाचं आहे, त्या पुस्तकामध्ये तुझं उत्तर आहे. मी त्याला म्हटलं तू क्रमांक पण सांग. तो म्हटला क्रमांक सांगितलं तेवढंच वाचेल, अख्खं पुस्तक वाच, तुला उत्तर भेटेल. रोज 8 तास अभ्यास करायचा. मग मी त्याला विचारलं, ब्रदर तुझ्याकडे काही प्रश्न नसतील, त्यावेळेस मी अजून बायबल कॉलेजला जायचो, तुझ्याकडे काही प्रश्न नसतील. तो म्हणला माझ्याकडे खूप प्रश्न आहेत, पण माझे प्रश्न इतरांसारखे नाहीत. आता असे आहेत की जे स्पिरिच्युअल वर्ल्डमध्ये डील केले जातात ते प्रश्न आहेत, आणि मला त्याची सगळ्यांची उत्तरं बायबलमध्ये भेटतात. आमचा विश्वास पूर्णतेकडे जाण्यासाठी एकमेव आमच्याकडं देवाने दिलेलं मार्गदर्शक तत्व आहे, ते आहे देवाचं वचन. म्हणून शास्त्र आम्हाला म्हणताना 2 तिमोथी 3:16 म्हणतं, प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, सुधारणूक, नीतिशिक्षण, दोष दाखवणे यासाठी दिलेले, यासाठी की त्याद्वारे देवाचा प्रत्येक सेवक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. कधी कधी देवाचं वचन वाचताना आणि ऐकताना ज्यावेळेस एखाद्याला वाटतं हे मला लागलं, तो म्हणतो हे आज काय बरोबर नव्हतं देवाचं वचन, आज काय देवाचं वचन बरोबर नव्हतं. का? कारण ते त्याला लागलंय. पण शास्त्र म्हणतं दोष दाखवण्यासाठी देवाचं वचन आहे. मग ते संदेशातून असेल, पुस्तकांमधून असेल, बायबल वाचताना असेल, देव आमचे दोष दाखवतोच, देव आमची सुधारणूक करतोच. देवाची इच्छा आहे हे दाखवल्यानंतर आम्ही ते सोडून चांगल्या कामासाठी सज्ज व्हावं. एकदा एका घरामध्ये साधारणतः 10वी-11वीची मुलगी मामाला म्हणली, मामा मला स्वयंपाक शिकायचा आहे, मला स्वयंपाक शिकायचा आहे. आणि आई म्हणली चांगली गोष्ट आहे, कधी ना कधी शिकावं लागेल, है ना. याचा अर्थ हा नाही की मुलांनी करायचा नाही. कधीतरी घरी आल्यानंतर आकाश चहा करून तू मला दे बाळा, हो की नाही बा, है ना. स्वयंपाक शिकायचा आहे. आणि मग आईने सांगितलं स्वयंपाक कसा करायचा. मग आईने सांगितलं 2-4 दिवस भाकरी थापायला तयार केलं, भाकर ताप येऊ लागली गोल. आणि मग आईला कामावरून यायला उशीर होता. आईने सांगितलं मला आज उशीर लागणार आहे ऑफिसमध्ये. मग काय काळजी करू नकोस, मी भाकर तयार करते. मग याने पीठ मळलं, भाकर टाकली. तोपर्यंत आई आली. आई आल्यानंतर आईने बघितलं की भाकर एकच दिसते तव्यावरती. आई म्हणली काय झालं ग? अगं मामा म्हणले तू भाकर करते ना तशी भाकर काय व्हाय ना, खूप वेळ झालं तव्यावर टाकून, भाकर अजून पांढरीच दिसती. आई म्हणली खालचा गॅस लावायचा असतो. आमच्या विश्वासाचा पूर्णतेकडे जाणं, आम्ही पूर्णतेकडे जाणारे लोक आहोत, अपूर्णतेकडे नव्हे. आम्ही अपूर्णतेसाठी तयार केलेले लोक नाहीये, आम्ही पूर्णतेसाठी तयार केलेले लोक आहोत. आम्हाला देवाने यासाठीच निर्माण केलेलं आहे की देवाने आदामाला ज्या वेळेस तयार केलं, तो देवाचा जो हेतू होता, तो हेतू प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये पूर्णतेत जावा. त्याच्यामध्ये आम्ही कमी पडू, उभा राहू, परत पडू, बाळासारखे आम्ही अनेक वेळेस त्या अवस्थेतून जाऊ. परंतु देवाची इच्छा आहे की आम्ही त्या पूर्णतेकडे जावं. कारण की प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेमुळं आमच्यावर कृपेवर कृपा झाली, की ज्याविषयी योहान शुभवर्तमानाच्या 1 अध्यायामध्ये योहानने तो नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आलं, कृपा आणि सत्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देण्यात आले. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे कृपा आणि सत्य दिले त्याच्यामुळं आम्ही देवाच्या किंवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये वाढत पूर्णतेकडे जाण्याची आमची वाटचाल होते. जर आम्ही त्या वाटचालीकडे दुर्लक्ष केलं तर आमची अधोगती होणार म्हणजे होणार. जगामध्ये एक जहाज तयार झालं आणि त्यावेळेस जगाने सगळीकडे मोठी जाहिरात केली. जहाजाचं नाव आहे टायटॅनिक. आणि त्यांनी सांगितलं अनसिंकेबल शिप, जे कधी बुडणार नाही असं जहाज. आणि त्यावेळेस जगाला असं वाटलं हे जहाज जे आम्ही केलेलं आहे हे बुडणार नाही, तर देवाने निर्माण केलेल्या त्या समुद्रावरती आणि महासागरावरती आम्ही आता राज्य करू शकतो. कारण की जहाज कधी बुडणार नाही. किती काय झालं तर लोक प्रवास करतील. पहिल्या प्रवासाला जहाजाची सुरुवात झाली आणि पहिल्या प्रवासामध्ये जहाज बुडालं. हे जहाज बुडाल्यानंतर बरेच लोक मरण पावले, काही वाचले. जहाज बुडण्याविषयी अनेकांनी अनेक पृथक्करण आणि रिसर्च केले. वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च पुढे आले. त्याच्यामध्ये काही रिसर्चमध्ये सारख्या गोष्टी आहेत
आणि पहिली महत्त्वाची गोष्ट आहे, त्या जहाजाची जी पब्लिसिटी आहे ना, हे कधी बुडणार नाही. ह्या पब्लिसिटीने जहाजाला बुडवलं. समोर हिमनग दिसला. हिमनग दिसल्यानंतर देखील ह्या सगळ्यांना हे माहीत होतं, जो कॅप्टन होता आणि त्या दिवशी शिपवरती, त्या कॅप्टनची ती शेवटची टूर होती आणि त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये त्याने जे जे जहाज चालवलं, त्या कुठल्याही जहाजाला कधी धोका निर्माण झाला नव्हता कुठल्याही प्रकारचा, आणि ते चालू आहे. आणि कुणीतरी सांगितलं हिमनग पुढं आहे, पण ह्या जहाजाची प्रसिद्धी होती हे कधी न बुडणार आहे. आणि जहाज गेलं आणि जहाजाला हिमनगाची धडक लागली आणि जहाज पाण्याखाली गेलं. मला वाटतं 146 लोक त्या जहाजात त्यावेळेस मरण पावले. दुसरी गोष्ट, जहाज का बुडालं? जसं जहाजाची धडक झाली आणि कॅप्टनच्या लक्षात आलं की आता जहाज ब्रेक झालंय, जहाजामध्ये पाणी येऊ लागलंय, टर्बन आता एक एक बंद होत आहेत सगळे, आणि ते होत असताना त्याने सांगितलं, चला निरोप द्या, पाठवा, टाईप करा की आम्ही बुडत आहोत, वी आर सिंकिंग. त्याने सांगितलं आकाशामध्ये वर हे उडवा की लोकांना समजेल जवळ असलेल्या जहाजांना कुठलं तरी जहाज बुडत आहे. आणि त्या दिवशी त्या समुद्रावर त्या सगळे जहाज आणि जहाजाचे कॅप्टन यांचं म्हणणं हे होतं, आज आमच्या जीवनातला हा सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे. अशा जहाजासंगती आम्ही आज समुद्रावर प्रवास करत आहोत की जे कधी बुडणार नाही. त्यामुळे ज्यावेळेस आकाशामध्ये कॅन्डल उडत होत्या, प्रकाश दिसत होता, त्यावेळेस सगळे म्हणत होते की टायटॅनिक जल्लोष करत आहे की हे कधी बुडणार नाही. टायटॅनिक हे सांगत होतं की आम्ही बुडत आहोत, आम्हाला येऊन वाचवा, आम्ही बुडत आहोत, आम्हाला येऊन वाचवा. ज्या वेळेस आमचा दृष्टिकोन, आमच्या गोष्टी ख्रिस्तापासून दूर जातात, त्यावेळेस आम्ही ख्रिस्तामध्ये कधी वाढू शकत नाही. आम्ही ख्रिस्ताला जर सोडलं तर आम्ही अधोगतीकडे जाणार. आणि म्हणून स्तोत्रकर्ता स्तोत्रामध्ये म्हणतो, दुर्जन उत्कर्ष पावले म्हणजे त्यांचा कायमचा विध्वंस ठरलाच. प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाने आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहत, जो विश्वास आमचा आहे त्या विश्वासाच्या पूर्णतेकडे जाण्यासाठी बोलावलेला आहे. आणि पूर्णतेकडे जाण्यासाठी एकच आहे, प्रभू येशू ख्रिस्त. कारण त्याच्यामध्ये देवाची प्रतिमा मूर्तिमंत बसते. येशूला फिलिपाने विचारलं, आम्हाला पिता दाखव. आणि येशू म्हणला, मी तुमच्या संगती इतक्या दिवस आहे तरी तुम्हाला ओळखलं नाहीस का फिलिपा? ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला पाहिलं. देवाने आम्हाला पूर्णतेकडे जाण्यासाठी बोलावलंय. असं आपल्यापैकी कुणी आहे का हो की जो म्हणतो नाही नाही मी आता एवढं केलं ह्याच्यावरती समाधानी आहे? जी इंजिनियर्स आहेत, सगळ्या कम्प्युटर वर्ल्डमध्ये काम करणारी मुलं आणि मुली, ह्यांचं तर गणित आजही आपल्या लक्षात बसत नाही. एखाद्याला विचारतो जानेवारी काय कंपनीचं नाव, तो सांगतो एक कंपनीचं नाव. जुलैमध्ये जरा कुठली कंपनी, तीच आहे का? नाही नाही पास्टर, आता ही दुसरी कंपनी आहे. डिसेंबरमध्ये तिसरी कंपनी. दर 6 महिन्याला हे असणारे कम्प्युटर वर्ल्डचे लोक जे आहेत यांची नोकरी बदलतात. आम्ही वृद्धीकडे ज्यावेळेस जात आहोत त्या सांगितलं, जे हिरवं आहे ते वाढणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला समोर ठेवून आम्ही वाढायला पाहिजे. जग आणि जगाच्या गोष्टी आमचा घात करतील. जग आणि जगाच्या गोष्टी आमचं ख्रिस्ती जीवन आणि आध्यात्मिक जीवन उद्ध्वस्त करतील. म्हणून जगाच्या गोष्टीला जास्त चिटकून राहू नका. एक शेवटचं उदाहरण फार वर्षापूर्वी सांगितलं होतं, ते सांगतो. एक माणूस होता आणि त्या माणसाचं नाव मला फार आवडतं. त्याचं नाव आहे सतचित्त आनंद. सतचित्त आनंद. हा सतचित्त आनंद जो आहे हा चांगला माणूस. ह्याच्याकडे भरपूर पैसे, बऱ्याच गोष्टी, म्हणजे तो सहज गोष्टी विकत घेऊ शकत होता. परंतु हा सतचित्त आनंद ह्याने एकदा एक चप्पल विकत घेतली आणि त्याने ती एवढी वापरली की ती चप्पल सगळी आता अस्ताव्यस्त झाली, पार खराब झाली, तिला छिद्र पडलेत, तिचा एखादा बंद निघालाय तरी हा वापरा. तो म्हणाला चालतंय ना, सोल चांगला आहे ना, अजून चालतंय, चालू देत. आणि लोक मग त्याच्याविषयी हसू लागले, सतचित्त आनंदाविषयी. अरे तू जे करतोस हे बरोबर नाही, चप्पल बदल. आणि हा त्याच वेळेस हा कंजूस पण होता. म्हणून आध्यात्मिक जीवनात आम्ही कंजूस नसावं. जास्त शास्त्र वाचावं, जास्त प्रार्थना करावी, जास्त देवाच्या जवळ बसावं. आमचं म्हण म्हणजे मी हे म्हणत नाही आम्ही खूप बोललो म्हणजे देवाने ऐकलं. आम्ही देवाला जे पाहिजे ते बोलायला शिकायला पाहिजे. यदाकदाचित 2 वाक्यात जर आमचा विषय देवापुढं आम्हाला पद्धतशीरपणे मांडता येतो, देवाला तो समजतो. खूप बोललो म्हणजे देवाला समजेल नाही, देवाला शब्द पण समजतो. मग हा सतचित्त आनंद की हा जो कंजूस आहे हा म्हणाला आता चप्पल तर बदलायला पाहिजे, ह्या चपलीमुळे आता माझी नालास्ती होत आहे, पण माझा नियम आहे
आता अजून चालते, पैसे कसे खर्च करायचे. आणि म्हणून तो म्हणाला आता काहीतरी आयडिया करतो. आणि म्हणून तो एके दिवस मंदिर एका देवळाकडे गेला. आणि देवळाकडे गेल्यानंतर देवळामध्ये तो गेला. बरंच काही त्या ठिकाणी उपक्रम चालू होता. हा बाहेर आला, आपल्या पायात बसेल चांगली चप्पल घातली आणि घरी निघून गेला. घरी निघून गेल्यानंतर आता सगळे त्या देवळातले लोक बाहेर आले. आल्यानंतर ज्याने त्याने आपल्या पायात चप्पल घातली, एकाला चप्पलच नाही. अरे माझी चप्पल गेली, चप्पल गेली. कोणतरी म्हटलं अरे ही सतचित्त आनंदाची चप्पल आहे, बहुतेक करून तो घालून गेला असावा, चला चला ह्याच्या घरी जाऊ. त्याच्यामुळे एक टोळकं निघालं त्या 2 चपला हातामध्ये घेऊन त्याच्या घरी जायला. त्याला हाक मारली दारावरती हाक मारल्यानंतर त्याला म्हणाले सतचित्त आनंद. तो म्हणला काय झालं. अरे ही तुझी चप्पल तिथं राहिली होती मंदिराकडे, तू दुसऱ्याची चुकून घालून आलास का. एक मांडला मुद्दा म्हणूनच घालायला आला असेल, हा कंजूस आहे, ह्याला पैसे खर्च करायला आवडत नाही. एकदा मॉब आला की बरंच काही लोक बोलतात ना. मग ती चप्पल दिली. चप्पल दिल्यानंतर आता ह्या सतचित्त आनंदाला खूप वाईट वाटलं. पहिला कंजूस म्हणायचे, आता लोक चोर म्हणू लागलेत. आपल्या त्या घराच्या समोर बसला वाड्याचं, म्हणलं ह्या चपलीने आता मला खूप मनस्ताप दिलाय. आणि म्हणून त्याने त्या दोन्ही चपला घेतल्या आणि त्या दोन्ही चपला त्याने फेकल्या आपल्या असणाऱ्या कंपाऊंडच्या बाहेर. त्याच्या कंपाऊंडच्या पलीकडे एक रस्ता डांबरी होता, तिथून चालली होती वरात. नवरदेव बसला होता घोड्यावर. त्यातली एक चप्पल पडली घोड्याच्या डोक्यावर. जशी पडली तसा घोडा उसळला की तो नवरदेव खाली पडला. नवरदेव खाली पडल्या कोणत्या कस काय हे झालं म्हणून त्यांनी बघितलं तर ती चप्पल, अरे ही सतचित्त आनंदाची चप्पल आहे. परत लोक त्याच्याकडे खूप मारला, तुझ्यामुळं नवरदेव घोडा झाला आणि घोडा नवरदेव झाला म्हटले. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या जीवनाची अशी अवस्था नको. देवाने आम्हाला पाचारणाच्या यासाठी केलंय की आम्ही वृद्धीकडे जावं, वाढत जावं आणि देवाला त्याच्यामध्ये आनंद आहे. एखाद्या घरात बाळ जन्माला आलं आणि ते बाळ जर वाढलं नाही तर आनंदाची गोष्ट आहे ना. बाळ झाले 6 वर्षाचं वयानुसार, पण ते 6 महिन्याच्या मुलाची जर समजा ते सगळ्या गोष्टी करत असेल तर कठीण आहे ना, आहे की नाही. ते वयानुसार वाढलं पाहिजे. आमच्या ख्रिस्तातल्या असणाऱ्या आयुष्यमानानुसार आमचा आध्यात्मिक जीव आणि देवाची ओळख वाढायला पाहिजे. कारण देवाने आम्हाला त्यासाठीच बोलावलंय. म्हणून ज्या वेळेस आम्ही एकतर मरू किंवा आम्ही अंतराळात घेतले जाऊ, त्यावेळेस त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला देवाने म्हटलं पाहिजे, भल्या व विश्वासू दासा, तुला दिलेल्या जीवनामध्ये तू विश्वासू राहिलास, हे मी तुझी पुष्कळावरती नेमणूक करतो. आणि म्हणून आमची उन्नती आणि येशूला धरून आमची उन्नती केली पाहिजे. येशूच्या काटकोणात आमची उन्नती केली पाहिजे. येशूला सोडून केलेली उन्नतीसाठी देवाकडे शून्य किंमत आहे. उभा राहूयात, प्रार्थना करू. त्यानंतर प्रभूने शिकवलेली प्रार्थना, आशीर्वाद आणि सुवंदेव परात्पर म्हणून आजच्या उपासनेचा समारोप करूयात. हे प्रभुदेव, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करतो, उंचावतो. गौरव आणि सन्मान तुला देतो, कारण की तू आम्हावर प्रीती करणारा देवबाप आहेस. आम्ही सर्व मान आणि महिमा तुला देतो, तुझ्या नावाला उंचावतो, तुझी उपकार स्तुती करतो. तुझ्या नावाला आम्ही गौरव आणि सन्मान देतो. यावेळेस परमेश्वर आम्ही विशेष करून तुझ्याकडे प्रार्थना करतो. प्रभुदेव, तुझी इच्छा आहे की ज्याप्रमाणे विश्वासाचे साक्षीदार आणि स्वतः प्रभू येशू ख्रिस्त विश्वासाचा मुख्य साक्षीदार, त्याच्याकडे पाहत राहावं, कारण तो आमच्या विश्वासाचा उत्पादक आहे. तुझ्या कुटुंबामध्ये तो आमचा थोरला बंधू आहे, तो मुख्य मेंढपाळ आहे आणि त्याच्यामध्येच आमच्या विश्वासाची वाढ होऊ शकते. आणि म्हणून देवा, आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहत राहून आम्ही आमची आध्यात्मिक उन्नती साध्य करावी, तुझी कृपा दे. जग आणि जगातले मोहपाश यापासून आम्ही दूर राहावं, अशी कृपा आणि अनुग्रह तो आम्हा प्रत्येकावरती होत. ज्यांना अजूनही प्रभू येशू ख्रिस्ताच्या तारणदायी कृपेचा अनुभव नाही, त्यांना तारणदायी कृपा समजू देत, पापक्षमा त्यांना जाणवू देत. ख्रिस्ताने वधस्तंभावर केलेल्या बलिदानाची त्यांची ओळख व्हावी आणि तुझ्या कुटुंबात जन्म व्हावा, यासाठी आम्ही त्यांना तुझ्याकडे देत आहोत. ज्यांचं तारण झालेलं आहे त्यांची उन्नती प्रभुदेवा पदोपदी आणि उत्तर होऊ देत. तुला पाहिजे त्या प्रकारे प्रत्येक तुझं लेकरं परावृत्तीत व्हावं, म्हणून तुझी कृपा आणि अनुग्रह प्रत्येक तारण पाळलेल्या व्यक्तीवरती होत. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्त आमचा गौरवी तारणारा याच्याद्वारे मागतो, म्हणून तो आई. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य ये, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही.
तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमचे ऋणे असरून सोडले आहेत तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडे. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. देव जो बाप याची प्रीती, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपा आणि प्रेमळ पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकाबरोबर, देवाच्या सर्व लेकरांबरोबर आता आणि येशूचे दुसरेने होईपर्यंत असो. आमेन.